गुड मॉर्निंग, हॅलो, नमस्कार. आणि आज आहे 3 जून आणि ऑलमोस्ट 2 दिवसांनी आम्ही ब्लॉग काढतो. हो, कारण गौरवच्या लग्नाची शॉपिंग चालू होती, मध्ये आम्ही मुंबईला गेलो, मग धावपळ. आणि बघा काल मी मेहंदी काढली आणि माऊनी आता मस्त छानशी अशी मेहंदी काढली आहे. आणि आता आज आमचं सगळं जे काही शॉपिंग केलंय त्याचं पॅकिंग करायचं, कारण की उद्या नाही आज रात्रीच ऍक्च्युली आम्हाला निघायचंय. सो उद्या लग्न आहे, म्हणजे पोहोचायचंय. हा, म्हणजे माझ्या दीराचं, जे की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं, आम्ही शॉपिंगला गेलो होतो पुण्यामध्ये. तिथे तो ब्लॉग मध्ये तो जो आहे त्याचं लग्न. तर तिकडे आता आम्ही जायची तयारी करतोय आणि शॉपिंगची धमाल, मजा मस्ती. आजचा दिवस खूप असा मस्त जाणार आहे. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. खादाड, शॉपिंग आणि पॅकिंग एवढंच होणार आहे. खादाड दिवस आहे आजचा, कारण आज आहे ना, जाताना कुठेतरी एका ठिकाणी स्पेशल चांगल्या ठिकाणी. कुठे जातोय? कोणीतरी येतंय मागून. कोण येतंय? आलं 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 आलं. बघायचं कोण येते? हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हा हा हा, मग दिसतच नाहीये. आले बापले मनी म्याव. अशीच येते ही, हळू हळू हळू. तिकडे बघा ड्रॉवर आहे, तिथे खेळत होती एकटी. आणि ते बघा, हे बघा, आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे आमच्या मॅडम आता पॅकिंगची सुरुवात करतायत. पहिले तर ती ही मोठी बॅग अजून आपण तिची आहे. उशीर झालाय. उशीर म्हणजे आता 3 वाजलेत आणि जवळपास प्रवासच 3.5 तासांचा आहे. आत्ताशी फ्रेश झाली, आत्ताशी फ्रेश, आत्ताशी आंघोळ झाली आणि खूप सारं आवरून असं ठेवलंय तिने. पण आता ते सगळं आता ती ऑर्गनाईज करतेय. आणि बेबडूचं बघा काय चाललंय, तिचं फेवरेट कप्पा आणि ती आणि ती आता सगळं बाहेर काढणार पसारा. परत आत पण ठेवते, सगळं बाहेर काढते. आणि एवढी चांगली आहे ना ती, की तिचं ती आत पण ठेवते. तिला सगळं कळतं पसारा केलेला. चल माऊ यार, जाताना मिसळ खायची आहे मला. तुमचे हे बॅग आहे, माझी ही बॅग आहे. हा, ते अत्याचार कायमचेच आहेत. बघा एवढी मोठी बॅग आहे. तुमचे एकत्र ठेवते, मला खूप लागते जाणं. बघितलं का, बघितलं का? हा कसा असा अन्याय चालू आहे. एक भली मोठी बॅग स्वतःला घेतली. ही लग्नाच्या वेळेस घालते. हो, ठीक आहे. हळदीसाठी एक साडी ड्रेस ठेवला, ऑप्शनला ड्रेस ठेवला. ही साडी ठीक आहे ना लग्नाला, आणि ही सप्तपदीला घालते. अशा 3 साड्या घेते. मला मॅचिंग घेतलंय का सगळं? केवढे पैसे सापडलेत? 15 रुपये, फक्त 15 रुपये सापडलेत आम्हाला. काय माहिती, आपण लास्ट कधीतरी ट्रिपला रॅडिसनला गेलेलो तेव्हाचे असतील ते, त्याच्यात राहिलेले बॅग त्या ह्याच्यातनं पडले असतील, कपड्यांमधून. मला असं वाटतंय माझ्या साड्यांनी एवढी जागा खूप मोठी होती. ठीक आहे, आपण बॅग थोडं काहीतरी वेगळं हे करूया त्याच्यात. अजून काय टाकू? आहे ना, अजून बरेच कपडे आहेत. साड्यांचे झालेले. हा, माझा एक ड्रेस तो लय फुकतोय, तो बाहेर समोर ठेवला ना, तो येल्लो वाला ना, तो इकडे 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 तू ठेवलायस. हा बघा, असं भूतासारखा ड्रेस इकडे लटकतोय. लटकतो ना ऍक्च्युली तो. एक्स्ट्रा आली ती इथे टाकते, काय घालणार नाही का, पण ठेवली ऑप्शन. ओके, चालेल. बेबू, मम्मा काय करते ग? काय करते मम्मा? काय करते माहितीये ना तुला? ए इकडे मम्मा, काय करते तू? अरे हे बघा, ट्रायल चाललेत. म्हणजे हा प्रत्येक ड्रेस आधी घालून बघायचा आणि मग करायचं ना फायनल. प्रेग्नन्सीच्या आधीचा आहे, पण बसला व्यवस्थित. अरे पण आता ऑलरेडी बघ 3:15 वाजलेत. छान दिसतोय, खूप सुंदर दिसतोय तो. हळदीसाठी साडी पण ऑप्शनला, हा ड्रेस. बरं, निघायचं का मॅडम? चला चलो. बेबू, तुझं आवरलंय का? ओ बेबू. सो इकडे आम्ही सगळं रेडी झालोय आणि बॅग्स पण एकदम पॅक झाल्यात. आणि इकडे बघा काय चाललंय, मम्माची वॉच घेऊन काय करते वगैरे पॅक करून आता आमची निघायची तयारी चालू आहे. तरी सुद्धा अक्षय अजून आतमध्येच आहेत. एवढा मुलींसारखा टाइम लागतो, मुलींच्या वरती मणट्टा पट्टा सगळं काही पण. इकडे माझं बॅग पॅक करून झाले आणि मी इथे छान ड्रेसअप करून झाला माझा. इथे छान मी रेडी झाले, तरी यांचं अजून चालूच आहे. किती वेळ, सगळे वाट बघतायत. काय विसरलीस तू? काय विसरली? घेतलेलं का? ठीक आहे ना. मग तुला सगळ्या विसरलेल्या गोष्टी आठवण कोण करून देत? आणि हे ह्या मॅडमचं काय घेणं नाही, तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ. चलो आता जाऊयात.
आणि किती तास लागेल आपल्याला जायला? अजून निघू द्या, निघल्यावरती ती चर्चा करूयात आपण. अजून निघलेच नाही. अजून आमचे म्हणजे ते गौरव तर येणार आहेत मुंबईवरून, मग आम्ही निघणार सगळी. त्याला वेळ जाणार. सो फायनली आम्ही निघालो आहेत आणि आमच्या पुढे 2-3 गाड्यात आणि आम्ही एकदम लास्टला, कारण की आमच्या गाडीमध्ये बेबू आहे आणि ती बघा इथे झोपलेली आहे. सो ते मुंबईवरचे सगळे आमचे काकू काका सगळे आले, रिलेटिव्ह आले. आता आम्ही जात आहे पुढे. आता आपण चाललोय भिगवणला. येस, भिगवणला तिथे आहे ऍक्च्युली. तिथे हॉटेल वगैरे बुक्स केलेत आम्ही. आणि काही नाही, आता मी ड्राईव्ह करणार आहे आणि बेबू झोपा काढणार आहे. आम्ही धमाल मजा मस्ती करत जाणार आहे. फक्त एकच प्राणी आमच्यात झोपलेला असणार आहे. जाईपर्यंत झोपा काढणार आणि रात्री धिंगाणा घालणार आहे. आता बघू, उठल्यावरती तिची मस्ती सुरू होणार आहे. आणि आपण लग्नाचा एक स्पेशल ब्लॉग करू, सेपरेट ब्लॉग. हा, जर आम्हाला पॉसिबल झालं बेबूला हे करून तर आम्ही नक्की सेपरेट पूर्ण लग्नाचा ब्लॉग करूया. तो येस. सो अशा जे काही प्रवासामध्ये मला काहीतरी खायची इच्छा झाली तर आपण थांबू येतच. मला तर मासे खायचे यार, भिगवणचे. मासे खायचे, भिगवणचे मासे फेमस आहेत. भिगवणचे मासे हो फेमस आहेत. माझी आत्या तिथे राहते. आत्याकडे आधी जायचे, आता लग्न झाल्यापासून खूप जाणं कमी झालं. बट आधी मी आत्याकडे हमखास उन्हाळ्याच्या सुट्टीला जायचे. तिथले भिगवणचे मासे खूप फेमस असतात. पण मी आत्याच्या हातचे खायचे. ठीक आहे, आता ऑप्शन नाही. आज आपण हॉटेलचे खाऊन बघू. भिगवणचं मच्छी थाळी फेमस आहे ना. येस. सो चलो, आम्ही पोहोचलो हॉटेल राधाकृष्णाला आणि आता आम्ही मस्त डिनर करू सगळे एकत्र. हंबा दिसली तिला, हंबा दिसलं आत काय ती उठली पण नव्हती प्रॉपर. बेबूला अचानक सगळे एकत्र दिसले, त्यामुळे तिला समजत नाही आता कोणाकडे जाऊ कोणाकडे नाही. सगळे तिला लाडू करतात, ते घेतात ते, बट मॅडम काही येत नाही आहेत. इकडे सगळे आता डिनरसाठी बसले आहेत, वाट बघतात ते. आणि इकडे बघा, अक्षय बेबूला खाऊ घालतात ते. म्हणजे एकदम तिची दाल खिचडी सेपरेट आणि अशा प्रकारे तिला सगळं फिरवत घालावं लागतं मॅडमला. घाबरली. चला. सो आता आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही ऑलमोस्ट खूप एकदम जवळ कार्यालयाचे आलेलो आहे आणि ते सगळे एकत्र भेटलो. जसं की तुम्ही आता बघितलंच, हे काय सगळे मागं अजून चर्चा वगैरे चालू आहेत. सो आता डायरेक्ट आपण उद्या कार्यालयात भेटू. आणि हळदीला सकाळी हळदी आहे. सो अशा प्रकारे असं आमचं शॉर्टली दिवस गेला आणि प्रवासात थोडा गेला. काही ट्रॅव्हलिंग मध्ये कसं हे झालं आणि बॅग अँड पॅकिंग अँड ऑल. धमाल मजा मस्ती दाखवता नाही आली फक्त कारण बेबू होती आणि रात्रीचा दिवस मस्ती आज झालीच नाही, थोडीफार नाही झाली. बरं ठीक आहे, चलो. सो अशा प्रकारे इकडे बघा राधा कृष्ण हॉटेलवरती आधी आमचा छान डिनर झाला. सो आता आम्ही इकडे आज हा ब्लॉग एंड करतो आणि पुढच्या ब्लॉगला भेटूयात. गुड नाईट, बाय बाय.